नाश्त्याला नेहमी पोहे किंवा उपमा खाऊन कंटाळला असाल तर हा नाश्त्याचा प्रकार एकदा नक्की ट्राय करा। तर हिरवे मूग इथे मोड काढून घेतलेले आहेत। आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन याच्यामध्ये आवडीनुसार हिरवी मिरची घालायची आहेत, लसूण पाकळ्या घालायच्या आणि थोडंसं धन घालायचं। धन भाजून घेतलेले नाही आहेत आणि हे मिक्सरमध्ये पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं। एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, 7-8 कढीपत्त्याची पानं याच्यामध्ये तोडून घालायची आहेत। एक छोटा चमचा हळद आणि एक छोटा चमचा जिरा आणि ओवा घालायचे। चवीनुसार मीठ घालायचे आणि सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं। आता मिक्स केलेल्या या मिश्रणाचे हातावर वडे थापायचे आहेत आणि मीडियम गरम तेलामध्ये हे वडे तळून घ्यायचे आहेत। तुम्ही हे वडे दह्यासोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता। तुम्ही हवं तर याचं थालीपीठ सुद्धा थापून घेऊ शकता किंवा हे वडे शालो फ्राय देखील करून घेऊ शकता। खूप टेस्टी होतात। मुलांना डब्याला म्हणून किंवा नाश्त्याला म्हणून हे वडे एकदा नक्की बनवून द्या आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।